हाय हॅलो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्हीही प्रकारच्या भाज्यांची चव दुपटीने वाढविणारा हा एसोर मसाला घरच्या घरी अगदी गावरान पद्धतीने कसा करायचा असतो ते सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. याचा शॉर्ट व्हिडिओही आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तोही बघायला अजिबातही विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील त्याही कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आता सुरुवात करूयात एसोर बनवण्याच्या रेसिपीला. तर आता आपण काय करायचं आहे, आता एसोर बनवताना एका वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सर्व काही ही रेसिपी सांगणार आहे. तर या ठिकाणी आता आपण 1 वाटी बाजरी घेतलेली आहे. तर 1 वाटी बाजरी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. बाजरी भाजण्यासाठी साधारणतः 5 ते 6 मिनिटे वेळ लागतो. जास्तही आपल्याला भाजून नाही घ्यायची आहे, नॉर्मली आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. जेवढ्या पण आपण डाळी साळी आता सर्व काही ज्या परतून म्हणजेच भाजून घेणार आहोत, तर सर्व काही एसोर बनवण्याची जी रेसिपी आहे ती सर्व काही आपल्या भाजण्यावरच डिपेंड आहे. जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण खरपूस असं भाजून घेतील तेवढी जास्त टेस्ट ही आपल्या एसोराला येत असते. चला तर मग आता आपण 1 वाटी बाजरी घेतलेली होती ना, त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. आता चणा डाळ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, कारण जाडसर आणि कडक असल्यामुळे. तीही बघा किती छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला अशी परतून घ्यायची आहे. छानपैकी खरपूस अशी लागली गेली पाहिजेत. तर आता आपण त्यानंतर काय करायचं आहे, आता ह्या तुम्हाला बाजरीचं आणि चणा डाळीचं प्रमाण तर समजलेलंच आहे. आता आपण मूग डाळ घेतलेली आहे. तर मूग डाळ जी आहे ती आपला नॉर्मल स्पून जो असतो चमचा पोहे खाण्याचा, त्या 2 चमच्याच्या प्रमाणामध्ये घ्यायची आहे. म्हणजे आता 1 वाटी बाजरी घेतलेली आहे, अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून आपण मूग डाळ घेतलेली आहे. तीही आपल्याला छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. आता हे तिन्ही वस्तू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा 2 चमचे आपल्याला गहू घ्यायचे आहेत. गहूही आता गहू भाजताना थोडंसं जे आपले गहू आहेत ते असं वाटतात की छानपैकी परतल्या गेले आहेत, पण ते ओळखायचे कसे, असे छानपैकी तडतडायला लागले की समजून जायचं, म्हणजेच आपल्या गव्हाची साईज ती फुलल्यासारखे दिसतात. तर तेव्हा आपले हे गहू छानपैकी परतल्या गेले आहेत असं समजून घ्यायचं. तर चला तेही आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर परत एकदा काय करायचं, 2 चमचे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. आता तांदूळ या ठिकाणी कोलमचा घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता, तसं काही नाही आहे. तर 2 चम्मच आपल्याला कोलमचा तांदूळ घ्यायचा आहे. नॉर्मली तांदूळ भाजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. आता आपण काय करायचं आहे, जेवढी चणा डाळ घेतली होती ना तेवढेच आपल्याला धनेही घ्यायचे आहेत. म्हणजे चणा डाळ आणि धने याचं प्रमाण हे सारखं असलं पाहिजेत. तेही आपल्याला छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे. ते ओळखायचे असल्यावर भाजल्यानंतर हातावर थोडं बोटावर प्रेस केल्यानंतर ते लगेच असं क्रश व्हायला लागतं की समजून जायचं की आपले जे धने आहेत ते छानपैकी परतल्या गेले आहेत. आता तेही आपण परत एकदा एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता त्यानंतर इथे मी घेतलेला आहे, आता समजा आपण 1 वाटी बाजरीच्या प्रमाणामध्येच एसोर बनवलेला होता, तर त्यासाठी आपण 20 ग्राम खोबरं घ्यायचं आहे. तर 20 ग्राम खोबरंही तुम्ही यूज करू शकता किंवा खोबरकीस जर असेल तुमच्याकडे तर तोही यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता सर्व काही जे खडे मसाले आहेत तेही परतून घ्यायचे आहे. आता ही जी मोठी विलायची आहे तीही आपल्याला परतून घ्यायची आहे. आता ही सर्व काही जी आपण एसोर रेसिपी करतो त्यामध्ये कोणत्याही डाळी साळी सर्व काही भाजत असताना तेलाचा अजिबातही आपल्याला कुठेही वापर करायचा नाही आहे. फक्त एकाच ठिकाणी आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. तर तो कुठे करायचा आहे तर ते तुम्हाला समोर बघायलाच मिळेल. आता या ठिकाणी स्टार घेतलेले आहेत, त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, मिरे घेतलेले आहेत, तेही आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे फूलही घेतलेलं आहे, तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे. याला तेवढा जास्त प्रमाणामध्ये वेळ लागत नाही. आता या ठिकाणी मी 10 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7-8 जे आहेत तेजपान घेतलेले आहेत, तेही आता आपण परतून घेऊयात. सर्व काही खडे मसाले आहेत ते आपल्याला छानपैकी असे परतल्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण तेलाचा यूज कुठे करणार होतो. तर आता एवढ्या सर्व काही एसोरमध्ये आपण एकच हळकुंड यूज केलेला आहे. तर एक हळकुंड तेच फक्त आपल्याला तेलामध्ये
परतून घ्यायचा आहे. बाकी कुठेही आपल्याला तेलाचा यूज करायचा नाही आहे. आता छानपैकी हळकून जे आहे ते परतून घेऊयात. त्यानंतर आता हे सर्व काही भाजलेलं मिश्रण जे होतं ना, तर ते आपण थोडा वेळ 10-15 मिनिटे सर्व काही थंड होऊ द्यायचं. डायरेक्टली गरम आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं नाही आहे. छानपैकी सर्व काही थंड झाल्यानंतर आता समोर आपण करूयात मिक्सरमध्ये छानपैकी काढून घेऊयात. समोर तुम्हाला बघायलाच मिळेल की आपल्या एसोराला कलरही इतका छान झाला होता आणि केल्यानंतर करूनही बघितला होता तर खायलाही अप्रतिम झालेला होता. चला तर मग आता हे सर्व काही जेव्हा आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत त्यावेळेस काय करायचं आहे, ते अतिशय जाडसरही ठेवायचं नाही आहे. ते पातळ म्हणजे बारीक असलं पाहिजे ते. त्यामुळे आपला एसोर बनताना पातळ आणि छानपैकी असा बनतो तो. तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी कलर आलेला आहे आपल्या एसोरला. तर तुम्ही नक्कीच ही एसोरची जी रेसिपी आहे ती नक्की करून बघा. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपला हा एसोर बनतो. कोणत्याही प्रकारची भाजी असू देत, व्हेज असू देत किंवा नॉनव्हेज असू देत, कुठल्याही प्रकारच्या भाजीला टेस्ट या एसोरमुळे अप्रतिमच येत असते. चला तर मग तुम्हीही नक्कीच ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेत तेही बघायला विसरू नका. याचा शॉर्टही दिलेला आहे, तोही नक्की बघा. चला तर मग परत अशा नवीन व्हिडिओसह भेटू. बाय बाय.